आयटी पार्क हिंजेवाडी इथं लक्ष्मी चौकामध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे आणि रस्त्यावरील खड्डे आणि बंद पडलेली सिग्नल यंत्रणा यामुळे नागरिक कमालीचे संतापलेले आहेत, त्रस्त झालेले आहेत। सिग्नलवर असणारे वाहतूक पोलीसही गायब आहेत आणि त्यामुळे परिसरातील नागरिक आणि आयटी अभियंते हे हवालदिल झालेत। आपण पाहतोय मोठी वाहतूक कोंडी होती। अविनाश पर्वत आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत। अविनाश, या वाहतूक कोंडीचं कारण जरी बिघडलेली वाहतूक यंत्रणा आणि वाहतूक पोलिसांचा गैरहजेरी हा सुद्धा असला तरी खरं तर हा भाग जो आहे नेहमीच वाहतूक कोंडी होणारा भाग आहे। काय अधिक माहिती आहे? नक्कीच हिंजवडी आयटी पार्क असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये इथं वाहतूक असते। मोठ्या प्रमाणामध्ये आयटीएस हे शहर या हिंजवडीमध्ये येत असतात। यापूर्वी देखील छोटा रस्ता होता, त्यानंतर पोलीस आयुक्तालयांनी महापालिकेला सांगून हा वन वे केलेला आहे आणि मोठा रस्ता करण्यात देखील सांगितलेला। असं असताना देखील मोठा रस्ता केल्यानंतर देखील हिंजवडीमध्ये वाहतुकीची समस्या ही कायमच आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोलीस मोठमोठ्या चौकांमध्ये पोलीस तिथं हजर पाहिजे, परंतु पोलिसांची हजेरी नाही। आणि गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आहे आणि तो पाऊस त्या तिथं झालेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचलेलं आहे, त्यामुळे देखील ही मोठी वाहतूक आहे। त्यामुळे जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये इथं वाहनांची ये-जा असली तरी देखील नाही पोलिसांचं याकडे लक्ष आहे, नाही महानगरपालिकेचं लक्ष आहे। ते बुजवण्यासाठी महापालिका असेल किंवा हिंजवडी नगर परिषद असं याही लक्ष देत नाही। त्यामुळे परिणामी वाहन चालकांना मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे। धन्यवाद अविनाश या सगळ्या माहितीबद्दल।